तर मंडळी ते म्हणतात ना, नुसतं बटाटा खाल्ला की डोक्यात नुसता बटाटाच भरला जातो. तर इथे आपण नुसता बटाटाच नाही तर त्यापासून वेगवेगळ्या झटपट अशा नवीन रेसिपी करणार आहोत. काय केले, 6-7 बटाटे इथं उकडून साल काढून घ्यायचे. त्यातले 2 बटाटे बाजूला काढून ठेवायचे आणि उरलेल्या बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्या. कढईमध्ये तेल टाकून गरम करून जिरे मोहरीची फोडणी द्यायची. कढीपत्ता टाकायचा. त्यानंतर त्यामध्ये 2 मीडियम साईजचे बारीक कट केलेले कांदे टाकून परतून घ्यायचे. कांदा परतला की त्यामध्ये हिरवी मिरची लसूणचा ठेचा टाकायचा. परत धने पावडर टाकायची, अर्धा चमचा हळद टाकायची. छान मसाले परतून घ्यायचे आणि छान परतले की त्यामध्ये हे बटाटा आणि हिरवा मटार टाकून परतून घ्यायचा आणि मस्त 5 मिनिटं झाकण ठेवून मस्त आलू मटारची भाजी इथं तयार झाली. पहिली रेसिपी आपली रेडी झाली. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता. आणि हे जे 2 बटाटे बाजूला काढून ठेवले ते त्याच्या फोडी करून घ्यायचे आणि कढईमध्ये तेल टाकून छान फ्राय करून घ्यायचे. बटाटे बाहेर काढून घ्यायचे एका प्लेटीमध्ये. त्या प्लेटीमध्ये टोमॅटो सॉस, चिंचेची चटणी, त्यानंतर चाट मसाला, कोथिंबीर टाकून छान मस्त बटाटा चाट तयार झाला. सबस्क्राईब